ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यात अनेक गुंडांना उमेदवारी दिल्याचं समोर आले। अजित पवारांनी गुंडांच्या उमेदवारीवर बोलणं टाळलंय, तर सचिन खरात यांनी देखील या विषयावर बोलणं टाळल्याचं कळतं। तर पुण्यात अनेक गुंडांना उमेदवारी दिल्याची माहिती बातमी खरं तर आपण काल दाखवली होती आणि त्यानंतर या विषयावर जेव्हा पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला त्यावेळेस अजित पवारांनी या उमेदवारीवर बोलणं टाळलं होतं, तर सचिन खरात यांनीही या विषयावर बोलणं टाळलंय। आमची आरपीआय सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे। सचिन खरात आत्ता देखील माझ्या बरोबर होते आणि त्यांना पण तुम्ही विचारू शकता। त्यांनी त्याच्यामध्ये पण आमचं दोघांचं बोलणं झालं। त्याच्यानंतर तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय। पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली। नाही पण आता आंदेकर कुटुंबियांना आंदेकर बापू नायर मारणे तुम्ही उमेदवारी दिल्यात, खरं तर गुंडांना उमेदवारी देऊन काय साध्य करू इच्छिता? आदरणीय दादांबरोबर चर्चा झाल्यानंतर मी तुमच्याशी नाही पण चिन्ह काय आणि किती जागा? दरम्यान यावर मुरलीधर मोहोळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली। ऐकूया। ज्या वेळेला माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवारांची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहित नाही। नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा। या चोरगेबाई कुठेही कशात त्यांचा स्वतःचा कधी संबंध नाही, पण तुम्ही बाकी एबी फॉर्म दिलेले उमेदवार बघा। म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी सगळ्यांची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।